नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट PSIR इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. काल आपण कॉन्स्टिट्यूशनलिझम टॉपिक सुरू केला होता. म्हणजे इंडियन नॅशनलिझम हा जो मेन टॉपिक आहे पेपर 1चा सेक्शन ए. तर त्याचा पेपर 1चा सेक्शन बी त्याचा इंडियन नॅशनलिझम टॉपिक आपण सुरू केला होता. तर आज आपण हे बघणार होतो की स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात जे सगळे अभ्यासक, जे सगळे विचारवंत होते, त्यांनी हा मार्ग का निवडला होता, हा संविधानात्मक चळवळीचा मार्ग त्यांनी का निवडला होता, हे आपण बघत होतो. तर आता आपण ते बघूया की काय त्याच्या मागे त्यांची कारण होते, काय त्याच्या मागची व्हेरी फिलॉसॉफी होती, ती आपण बघूया. तर तुम्ही हे लिहून घ्या की सर्वप्रथम तर आपल्याला बघायची आहेत वैचारिक कारणे. तर तुम्ही हेडिंग द्या, स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीला राष्ट्रवाद्यांनी या पद्धतीचा म्हणजे संविधानात्मक पद्धतीचा अवलंब का केला. आणि ही आपली आता हेडिंग याची. तर याच्यातलं पहिलं लिहून घ्या वैचारिक कारणे. म्हणजे याच्या मागचं वैचारिक कारण काय होतं या पद्धती सुरू करण्याचं. आपल्याला दोन प्रकारची कारणं बघायची आहे. वैचारिक कारणं पण बघायची आहेत आणि व्यावहारिक कारणं पण आपल्याला बघायची आहेत. तर सर्वप्रथम आपण वैचारिक कारणं बघूया. पहिलं द्या वैचारिक कारणं. म्हणजे हे आता सबहेडिंग झालं वैचारिक कारणे. लिहा, या टप्प्यातील बहुतांश नेत्यांनी म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातील जे राष्ट्रवादी नेते होते, या टप्प्यातील बहुतांश नेत्यांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतले होते. या टप्प्यातील बहुतांश नेत्यांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतले होते व ते उदारमतवादी मूल्यांनी प्रेरित होते. दुसरं लिहा, हे राष्ट्रवादी नेते असेही मानत की ब्रिटिश शासन हे राष्ट्रवादी नेते असेही मानत की म्हणजे त्यांना असं वाटत होतं, त्यांची अशी धारणा होती, हे राष्ट्रवादी नेते असेही मानत की ब्रिटिश शासन हे इष्टापत्ती आहेत. इष्टापत्ती हा शब्द आहे. इष्ट आणि आपत्ती अशा दोन शब्दांचा मिळून शब्द झालेला आहे इष्टापत्ती. तर इष्टापत्तीला इंग्लिश मध्ये म्हणतात ब्लेसिंग्स इन डिसगाइज. म्हणजे एखादी आपत्ती जरी असेल तरी ती आपत्ती आपल्यासाठी इष्ट म्हणजे चांगली असते, तर त्याला आपण म्हणतो इष्टापत्ती. तर ह्या सुरुवातीच्या काळातले हे जे राष्ट्रवादी नेते असं मानत होते की ब्रिटिश शासन हे इष्टापत्ती म्हणजे जरी ते आपल्या भारतीयांसाठी आपत्ती, तरी त्याच्यात काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या भारतीयांना त्यातून प्राप्त होणार आहेत, असं ही मंडळी मानणारी होती. तर लिहा, हे राष्ट्रवादी नेते असेही मानत की ब्रिटिश शासन हे इष्टापत्ती आहे. त्यांना ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर मोठा विश्वास होता. M.G. रानडे
म्हणजे एम जी रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे हे आपल्याला माहिती आहे. एम जी रानडे यांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित केल्याबद्दल, एम जी रानडे यांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित केल्याबद्दल ब्रिटिशांचे आभार मानले व असे मत मांडले की भारतावरील ब्रिटिश शासन हे भूतकाळातील गैर शासन घटनांच्या निर्मूलनासाठी दैवी आक्रमण आहे. म्हणजे आपल्या भारतावर जे ब्रिटिशांचं हे जे राज्य आहे हे एक प्रकारे दैवी आहे असं त्यांना महादेव गोविंद रानडे, एम जी रानडे यांना वाटत होतं. पुढे लिहा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ब्रिटिशांना विनंती केली की त्यांनी चारित्र्यामध्ये संपूर्ण ब्रिटिश असलेली संस्था उभारावी. चारित्र्यामध्ये संपूर्ण ब्रिटिश असणारी संस्था उभारावी, ज्याद्वारे भारतीय ब्रिटिशांसोबत सांघिक कामाद्वारे शिकू शकतील. म्हणजे अशी एखादी संस्था उभारावी जी पूर्णपणे ब्रिटिश धर्तीवर असेल, जिचं चारित्र्य हे जे असेल ते ब्रिटिश धारणेवर, जसं ब्रिटिशांच्या त्या ब्रिटनमधल्या संस्था ज्या पद्धतीने चालतात कामकाज त्या संस्थेचं, तशा प्रकारे चालणाऱ्या संस्था भारतातही उभाराव्यात, जेणेकरून भारतीय लोक सुद्धा त्या संस्थेमध्ये काम करू शकतील आणि ब्रिटिशांची जी कार्यप्रणाली आहे म्हणजे कायद्याचं राज्य, न्यायमंडळ वगैरे वगैरे या गोष्टी भारतीय सुद्धा त्यांच्यात सहभागी होऊन शिकू शकतील असं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मत मांडलं. पुढे लिहा. दादाभाई नौरोजी यांच्यानुसार ब्रिटिश हे न्यायप्रिय लोक आहेत. भारतीयांनी आपल्या मागण्या वाजवी क्रमाने ब्रिटिशांसोबत बोलाव्यात किंवा ब्रिटिशांशी बोलाव्यात. म्हणजे एकाच वेळी सगळ्या मागण्या ब्रिटिशांकडे करू नका, व्यवस्थित क्रमाक्रमाने. वाजवी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रिझनेबल. तर ज्या सुरुवातीच्या काळात ज्या अत्यंत गरजेच्या आहेत त्या मागा, मग हळूहळू एक एक करून आपल्या गरजा ब्रिटिशांकडनं काढून घ्या, असं वाजवी क्रमाने ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या भारतीयांनी मांडल्या पाहिजे असं दादाभाई नौरोजींनी सांगितलं. पुढे लिहा. न्यायमूर्ती रानडेंनुसार म्हणजे रानडे यांच्यानुसार
ब्रिटिश शासन हे प्रेरणा, ब्रिटिश शासन हे प्रेरणा, आत्मविश्वास, आशा, आशा म्हणजे होप्स, याचा स्रोत आहेत. म्हणजे न्यायमूर्ती रानडेंना असंही वाटत होतं की ब्रिटिशांकडनं आपण काही प्रेरणा घेतली पाहिजे. तर त्या अर्थाने त्यांना असं म्हणायचं की ते एक ब्रिटिश शासन हे एक प्रेरणेचा पण स्रोत आहे, आशेचा स्रोत आहे. ठीक आहे. भारतीय सुदैवी आहेत की, भारतीय सुदैवी आहेत की ब्रिटिश त्यांच्यावर शासन करत आहेत. म्हणजे आपण भारतीय खूप नशिबान आहोत की ब्रिटिश लोक आपल्यावर राज्य करतात, ते असं न्यायमूर्ती रानडेंना वाटत होतं. ठीक आहे. पुढे अजून मत लिहून घेऊयात आपण. आता आपण लिहूयात व्यवहारिक कारणे. म्हणजे हे तर झालं वैचारिक कारण की का ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य करावं, याबद्दल आपण मतं बघितली वेगवेगळ्या विचारवंतांची. आता आपण त्याच्या मागचे काही व्यवहारिक कारण बघू. तर आपलं आता सब हेडिंग आहे व्यवहारिक, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये प्रॅग्मॅटिक म्हणतो आपण. हे इंग्लिश शब्द पण तुम्ही लिहून घेत जा, व्यवहारिक किंवा प्रॅग्मॅटिक कारणे. यात नंबर 1 चं लिहून घ्या, जी.के. गोखले. जी.के. गोखले काय म्हणतात, गोपाळकृष्ण गोखले आपल्याला माहिती, जे गांधीजींचे गुरु होते, ते काय म्हणतात, यांच्यानुसार संविधानात्मक पद्धत ही, म्हणजे ते जे सुरुवातीच्या काळातले राष्ट्रवादी नेते जे वापरतात ते, ती संविधानात्मक पद्धत ही परिस्थितीनुरूप स्वीकृत केली आहे. परिस्थितीनुरूप स्वीकृत केली आहे. संविधानात्मक पद्धत ही परिस्थितीनुरूप स्वीकृत केली आहे. प्रत्यक्ष कृतीसाठी खूप पूर्वतयारीची गरज भासते. प्रत्यक्ष कृतीसाठी खूप पूर्वतयारीची गरज भासते, भारतीय अशा कृतीसाठी सध्या तयार नाही. भारतीय अशा कृतीसाठी सध्या तयार नाही. म्हणजे तेच आपण जेव्हा गांधीजींचं पण बघतो, तर गांधीजींनी आपली जी स्वातंत्र्य चळवळ आपण बघतो ती जी आहे, तर ती हळूहळू वाढवत नेलेली. म्हणजे एकदमच त्यांनी लोकांना उठाव करायला सांगितलं नाहीये. हळूहळू आधी त्यांनी लोकांची मानसिकता तयार केली, आणि मग एका टप्प्यावर असा वेळ आला की प्रत्येक जण मग त्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला. तर तेच गांधीजींनी जी पद्धत वापरली, त्याचं गांधीजींना ते सांगणारे कोण आहेत, त्यांचे हे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांचं असं मत होतं की भारतीय आता प्रत्यक्ष कृतीसाठी तयार नाही. म्हणजे आपण नंतरच्या टप्प्यात जे बघितलं की स्वदेशी आंदोलनं झाली, सत्याग्रह झाले, करो या मरोचा नारा देण्यात आला, तर सुरुवातीच्या टप्प्यात सगळे भारतीय यासाठी तयार नव्हते. त्यामुळे हे असं टप्प्याटप्प्याने जाणं हे आपल्यासाठी गरजेचं होतं. तर ही जी संविधानात्मक पद्धत आहे, ही परिस्थितीनुरूप आपण स्वीकार केलेली होती, आपण स्वीकृत केलेली होती. तर ते परिस्थितीनुरूप स्वीकृत जे आहे त्याला अंडरलाईन करा. ठीक आहे. पुढे लिहा, C.Y. चिंतामणी हे यांचं मत, हे एक राष्ट्रवादी विचारवंत आहे, यांचं मत काय आहे. C.Y. चिंतामणी, प्रत्यक्ष कृती सुरू करण्याआधी आपल्याला अंतर्गत विभाजन
अंतर्गत विभाजन आणि भारतीयांमध्ये अभाव असलेली एकात्मता संपवावी लागेल. प्रत्यक्ष कृती सुरू करण्याआधी आपल्याला अंतर्गत विभाजन आणि भारतीयांमध्ये अंतर्गत असलेली अभाव असलेली एकात्मता यास संपवावं लागेल किंवा एकात्मतेचा अभाव संपवावा लागेल. म्हणजे काय आहे आपल्याला माहिती, याचा अर्थ की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी किंवा त्या काळी आपल्याकडे जाती, धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती, उपजाती, पोट जाती वगैरे वगैरे या सगळ्यामुळे खूपच जे आपलं राष्ट्रीय एकात्मता होती ती खूप खंडित झालेली होती, खूप विखुरलेली होती, खूप अंतर्गत विभाजन होतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी लोक आधी एकजूट होणं गरजेचं असतं. ती एकजूटताच आपल्या समाजामध्ये नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्यक्ष कृती करणं केवळ अशक्य होतं. ठीक आहे, आता पुढे लिहून घ्या. हे आपण काय बघितलं की याच्या मागचं कारण आपण बघितले की संविधानात्मक चळवळीचा अवलंब आपण का केला होता. आता आपण हे बघूयात, संविधानात्मक पद्धतीवरील टीका. ही जी संविधानात्मक पद्धत आपल्याला माहिती, नंतर याच्यावर टीका सुद्धा केली, म्हणजे त्या काळाच्या काही राष्ट्रवाद्यांनी याच्यावर टीका पण केली. तर आपण ती टीका पण बघूया. नंबर 1 लिहा, लोकमान्य टिळक. कोणी कोणी टीका केली आपल्याला माहिती. नंतरच्या टप्प्यात जे जहालवादी नेते होते, राष्ट्रवादी नेते होते, तर सगळ्यांनीच या सुरुवातीच्या टप्प्यावर टीका केलेली होती. तर नंबर 1 आपण लिहू लोकमान्य टिळक. काय म्हटले टिळक? परकीय नोकरशाही समोरील, आपण संविधानात्मक पद्धतीवरील टीका बघत होतो. पहिली टीका आपण लोकमान्य टिळकांची बघितली. लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं की परकीय नोकरशाही समोरील संविधानात्मक पद्धत म्हणजे, परकीय नोकरशाही समोरील संविधानात्मक पद्धत म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. टिळकांना ही राजकीय आत्महत्या वाटत होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की हे परकीय शासन आहे, काहीही झालं तरी हे परकीय शासन आहे, हे आपल्यावर नको. ठीक आहे, दुसरं लिहा, श्री अरबिंदो. योगी अरबिंदो हे जे राष्ट्रवादी नेते होते, जे आपल्याला माहिती आहे टिळकांसोबतच्या काळातले, म्हणजेच जे जहालवादी जो राष्ट्रवादीचा काळ होता त्या काळातले होते. काय म्हणतात अरबिंदो? लिहा, संविधानात्मक पद्धत राष्ट्रवादी नेत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवते. म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी म्हणजे काय, तर की तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर नाही करत आहे असं त्यांना म्हणायचं होतं. बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवते. भारतीयांनी वसाहतवादाच्या मुळावर म्हणजे मुळावर घाव घालायला हवा. म्हणजेच मग आता वसाहतवादाच्या मुळावर घाव कशाद्वारे घातला जाईल, काय कृती त्याच्यासाठी करावं लागेल, म्हणजेच परदेशी मालाचा बहिष्कार व स्वदेशीचा स्वीकार करावा. म्हणजेच परदेशी मालाचा बहिष्कार व स्वदेशीचा स्वीकार करावा. हे आपल्याला माहिती आहे की हे मत सगळ्यांचीच होती. पण म्हणजे अरबिंदोंचं म्हणणं होतं की सुरुवातीच्या टप्प्यातच हे सगळं सुरू व्हायला हवं होतं, पण त्यावेळी राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं होतं की नाही, भारतीय जनता अजून त्यासाठी तेवढी तयार झालेली नाही. तिसरं लिहा, जवाहरलाल नेहरू. नेहरू काय म्हणतात संविधानात्मक पद्धतीबद्दल? ही पद्धत काम करणार नाही, कारण
भारतात, कारण भारतात संविधानिक किंवा घटनात्मक सरकार नाही. संविधानिक किंवा घटनात्मक हा एकच शब्द आहे. संविधानिक किंवा घटनात्मक सरकार नाही. भारतात संविधानिक घटनात्मक सरकार नाही, म्हणून ही संविधानिक पद्धत भारतात काम करणार नाही, असं जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं. तर ह्या 3 टीका आपण या संविधानात्मक पद्धतीच्या बघितल्या. आता आपल्याला एक महत्त्वाचं बघायचं आहे. पुढचं हेडिंग द्या, बिपिन चंद्रा यांचे मूल्यमापन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते जे बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे, इंडियन फ्रीडम स्ट्रगल, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, ते पुस्तक आपण सगळेजण रेफर करतो, UPSC असो MPSC असो. ते पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे त्याचे लेखक जे आहेत बिपिन चंद्रा. या बिपिन चंद्रांचं मत किंवा त्यांनी एखाद्या चळवळीचं, त्यांनी एखाद्या गोष्टीचं काय मूल्यमापन केलेलं आहे, हे आधुनिक भारताच्या इतिहासाची उत्तरं लिहिताना सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यानेच आपलं उत्तर जे आहे ते सबस्टॅन्शिएट होत असतं. आपल्या सगळ्यांना नेहमी हा प्रश्न पडलेला असतो की उत्तर लिहिताना काय लिहावं. तर उत्तर लिहिताना आपण काय लिहितो जनरली, तर हे असे जे वेगवेगळे विचारवंत आहेत किंवा मोठे मोठे ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, तर हे जे ग्रंथकार आहेत यांचं मूल्यमापन किंवा यांचं मत काय आहे हे आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे हा प्रश्न कायमच भारतीय राष्ट्रीय चळवळीबद्दल हा जो त्याचा घटनात्मक काळ आहे, संविधानात्मक हा जो त्याचा सुरुवातीचा टप्पा आहे, या टप्प्यावर बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह लावलेली आहे. त्यामुळे परीक्षेत जर का प्रश्न आला तर बिपिन चंद्र याच्याबद्दल काय म्हणतात हे लिहिणं आपल्यासाठी गरजेचं होऊन जातं. तर या ओव्हरऑल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो मवाळवादी कालखंड होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा, त्याच्यावर बिपिन चंद्रांचं एकंदरीत बिपिन चंद्रांनी त्याचं काय मूल्यमापन केलेलं आहे ते आपण एक ओव्हरऑल इथे समरी म्हणून बघूया. तर आता मी फक्त सांगत जाते, तुम्ही आधी फक्त लिहून घ्या, मग मी ते एक्सप्लेन करते. लिहा, प्रत्यक्ष कृती तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोक हे संघटित असतात, लोक एकत्र असतात, संघटित असतात व त्यांना समान साध्याबद्दल सामूहिक जागृती असते. हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहे, समान साध्य आणि सामूहिक जागृती. सामूहिक म्हणजे सगळ्यांना जागृती असली पाहिजे की आपलं साध्य काय आहे, साध्य म्हणजे आपलं ध्येय, आपल्याला मिळवायचं काय आहे त्याच्याबद्दल जागृती असते. प्रत्यक्ष कृती तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोक हे संघटित असतात व त्यांना समान साध्याबद्दल सामूहिक जागृती असते. पुढे, वसाहतवादी शासनाच्या शोषणात्मक कृती म्हणजे शोषण करणाऱ्या ज्या कृती आहेत त्या भारतीयांना एकत्र आणतात. पण त्यांच्यात व्यक्तिसापेक्ष जागरूकतेच्या समान साध्याचा अभाव आहे. वसाहतवादी शासनाच्या शोषणात्मक कृती भारतीयांना एकत्र आणतात, पण व्यक्तिसापेक्ष जागरूकतेच्या समान साध्याचा अभाव आहे. समान साध्याच्या याच्या खाली अंडरलाईन करा. पुढे, मवाळवादी हे शिकाऊ नेते आहेत. त्यांच्यासाठी साम्राज्यवादावरील टीका ही त्यांना
समजण्यासाठी उपलब्ध नाही. म्हणजे हा जो साम्राज्यवाद आहे याच्यावर नक्की टीका तरी काय करायची हे सुद्धा त्यांना माहित नाही. कारण आपल्याला माहिती आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यावर हे सगळे पहिल्या फळीतले नेते होते. तर मवाळवादी हे शिकाऊ नेते आहेत. त्यांच्यासाठी साम्राज्यवादावरील आयती टीका त्यांच्यासाठी साम्राज्यवादावरील आयती टीका त्यांना समजण्यासाठी उपलब्ध नाही. पुढे कंसात लिहून घ्या, ही टीका म्हणजे साम्राज्यवादाची टीका, ही टीका 1950.60 1950.60 मध्ये लेनिनने